सिद्धानत्वरदाति च चतुराराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये। नमोसच। आचार्य भगवान अमित गती स्वामी विरचित मरणकंडिका या शास्त्राचा स्वाध्याय होत आहे की या शास्त्रामध्ये आचार्य भगवान अमित गती स्वामीजी सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य आणि सम्यक तप या चार आराधनांचे स्वरूप, भेद, उपाय, साधक आणि सहाय्यक आणि त्याचं फळ याचं कथन करणार आहेत. आपल्याद्वारे श्रोता जे आहेत त्याचा प्रारंभ करत असताना कार्य में आगत विघ्नांना दूर करण्यासाठी मंगलाचरणाची अपेक्षा केलेली आहे. मंगलाचरणामध्ये आचार्य भगवंतांनी सिद्ध परमेष्ठी, अरहंत परमेष्ठी तथा आचार्य, उपाध्याय आणि साधू परमेष्ठींना नमस्कार करून चारी आराधनांचं फळ, त्याचं स्वरूप आणि मोक्षाच्या प्राप्तीसाठी निश्चय करतात. इथं आचार्य भगवंतांनी प्रश्न केलेला आहे की ग्रंथ की आदि में मंगलाचरण क्यों किया जाता है? ग्रंथाच्या सुरुवातीला मंगलाचरण का केले जातं? उत्तर, ग्रंथ की निर्विघ्न समाप्ति, नास्तिकता का परिहार और शिष्टाचार प्रतिपालन हेतु मंगलाचरण किया जाता है. म्हणजे ग्रंथाची निर्विघ्न समाप्ती व्हावी, नास्तिकतेचा परिहार व्हावा आणि शिष्टाचाराचं प्रतिपालन व्हावं म्हणून मंगलाचरण केले जाते. आणि म्हणून आचार्य भगवान अमित गती स्वामीजींनी या मंगलाचरण रूपामध्ये पाचवी परमेष्ठींना नमस्तू केलेलं आहे. आणि त्याचबरोबर चार आराधनांचं फळ, त्याचं स्वरूप आणि मोक्षाच्या प्राप्तीसाठी याचा निश्चय करतात की याच्या माध्यमातून मला मोक्ष प्राप्त व्हावा. आता दुसऱ्या गाथेमध्ये आचार्य भगवान रत्नत्रयचे सिद्धी हेतू आराधनांचं लक्षण काय ते सांगणार आहेत. पहिलं गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितलं ते पाहूया. धोतनं मिश्रणं सिद्धिं वीडिं निर्वीडि मंजसा दर्शनं ज्ञान चारित्र सिद्धी हेतुर समाहिते. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी या 2 नंबरच्या श्लोकच्या माध्यमातून सांगल्यात सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान और सम्यक चारित्र की सिद्धि के 5 हेतु है. यथा धोतन, मिश्रण, सिद्धि, व्यूढ़ी एवं निर्वीडी इन 5 हेतु से रत्नत्रय की निर्तिचार परिणति होना आराधना है. आराधनाचं काय कथन आहे हे सांगायला. आराधना कशाला म्हटलं आहे तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र याची सिद्धीला हेतू 5 हेतू सांगितले आहेत. त्यामध्ये धोतन, मिश्रण, सिद्धी, विडी आणि निर्विडी या 5 हेतूंच्यामुळं रत्नत्रयाचं निर्तिचार पालन होते. यालाच आचार्य भगवंतांनी आराधना म्हणलेलं आहे. आचार्य भगवान एक प्रश्न करत आहे कि इन धोतन आदि के दूसरे नाम क्या है तथा इनके सामान्य लक्षण क्या है. धोतन आदि 5 जे लक्षण हेतू सांगितलेले आहेत त्याची नावं काय आहेत, दुसरी नावं काय आहेत आणि त्याचं लक्षण काय हे विचारले. धोतन, मिश्रण, सिद्धी, विडी आणि निर्विडी याचे दुसरे नाव उद्योतन, म्हणजे धोतनचं नाव उद्योतन आहे, मिश्रणचं नाव उद्यवन आहे, सिद्धीचं नाव निर्वहन आहे आणि विडीचं नाव आहे साधन आणि निर्विडीचं नाव आहे निस्तरण. हे त्यांचे आता याचे लक्षण सांगतात की या 5चे लक्षण काय आहे. धोतन अथवा उद्योतन याचं लक्षण अतिचाराला दूर करणे याला धोतन किंवा उद्योतन म्हणतात. की ज्या मूल गुणांचं किंवा ज्या चारित्र्याचं पालन आम्ही करायलो आहे त्याचं पालन करत असताना त्याच्यामध्ये जे अतिचार लागणार आहे ते अतिचार दूर करणे याला उद्योतन किंवा धोतन म्हणलेलं आहे. मिश्रण या उद्यवन, आत्मा का बार बार अपने विशिष्ट गुणरूप परिणत होना मिश्रण एवं उद्यमन है. म्हणजे जे गुण आहेत त्या गुणांना आत्म्याशी परिणत करणे याला मिश्रण म्हणलेलं आहे. जो आत्मा आहे तो प्रत्येक वेळा विशिष्ट गुणरूप परिणत होतो याला मिश्रण किंवा उद्यवन म्हणलेलं आहे. म्हणजे आपल्या गुणांना आत्म्याशी एकमेक करणे याला मिश्रण म्हणलेलं आहे. सिद्धी या निर्वहन, उपसर्ग या वेदना आदि
आ जाने पर भी निराकुलतापूर्वक वहन करना सिद्धी है. म्हणजे जीवनामध्ये उपसर्ग, वेदना, दुःख, कष्ट, संकट हे आल्यानंतर सुद्धा कोणतीही आकुलता न करता वहन करणे याला सिद्धी या निर्वहन म्हणलेलं आहे. वेडी या साधन अन्य कार्यों में उपयोग संलग्न हो जाने पर पुनः पुनः उपयोग को उन्हीं गुणों में लवलीन करना वेडे है. की अन्य कार्यामध्ये जर उपयोग संलग्न झाला तर त्या उपयोगाला काढून परत त्याच उपयोगामध्ये ज्या गुणामध्ये आम्ही तल्लीन आहे त्या गुणामध्ये लवलीन होणे याला आचार्य भगवंतांनी वेडी या साधन म्हणलेलं आहे. वेडी या साधन म्हणलेलं आहे. आम्ही जी गुण आम्ही पालन करलो आहे त्या गुणांच्या मध्ये संलग्न असताना त्या गुणापासून जर बाजूला जात असेल तर परत त्या गुणामध्ये स्थिर होणे याला वेडी या साधन म्हणलेलं आहे. जसं कोणी साधू 28 मूलगुणामध्ये जर संलग्न असतील आणि त्या 28 मूलगुणापासून जर बाजूला जात असेल तर त्या परत 28 मूलगुणामध्ये मग्न होणे निमग्न होणे याला आचार्य भगवंतांनी वेडी या साधन म्हणलेलं आहे. आमचं जे कार्य मुख्य आहे, आमची जी गुण आहे त्या गुणामध्ये परत संलग्न होणे, गुणामध्ये आरूढ होणे याला आचार्य भगवंतांनी वेडी या साधन म्हणलेलं आहे. निर्वेडी या निस्तरण ग्राह्य गुणों को आगामी भवपर्यंत मरणपर्यंत धारण केले रहना निर्वेडी या निस्तरण आहे. निर्वेडीलाच निस्तरण सुद्धा म्हणतात. की ज्या गुणांना मी ग्रहण केलेलं आहे किंवा 28 मूलगुणांना रत्नत्रयाला आम्ही धारण केलेलं आहे तर त्या 28 मूलगुणांना रत्नत्रयाला मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जाणे याला आचार्य भगवंतांनी निर्वेडी किंवा निस्तरण म्हणलेलं आहे. जसं कोणी साधक असेल आयुष्यभर त्यानं रत्नत्रयाची साधना केली, त्या संलेखनापर्यंत सुद्धा रत्नत्रयाची साधना करणे आणि दुसऱ्या भावामध्ये सुद्धा रत्नत्रयाला घेऊन जाणे याला आचार्य भगवंतांनी निर्वेडी किंवा निस्तरण म्हणलेलं आहे. याचं उदाहरण कसं असेल तर आचार्य भगवान काय म्हणतात की आयुष्यभर ज्या गुणांना पालन केलेलं आहे शेवटच्या मरणाच्या समयापर्यंत त्या गुणांना तसंच पालन करत राहणे याला निर्वेडी किंवा निस्तरण म्हणलेलं आहे. परत एक प्रश्न केलेला आहे, ये धोतन आदि 5 हेतु किनके है. की धोतन, मिश्रण, सिद्धी, वेडी आणि निर्वेडी हे 5 हेतू आहेत ते कुणाचे आहेत हे विचारलेलं आहे. तर इथे उत्तर देतात, ये धोतन आदि 5 हेतु सम्यक्त्व, ज्ञान, चारित्र एवं तप इनमें से प्रत्येक के होते हैं. अर्थात सम्यक दर्शन की सिद्धि के ये 5 हेतु है, सम्यक ज्ञान की सिद्धि के भी यही 5 हेतु है और इस प्रकार से चारित्र और तप के भी यही 5 हेतु है. म्हणजे हे धोतन आदि जे 5 हेतु आहेत ते सम्यक्त्व, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र आणि सम्यक तप या सगळ्यांचे हेतू आहेत. सम्यक दर्शनाचे सुद्धा हे 5 हेतू असणार आहेत, सम्यक ज्ञानाचे सुद्धा हे 5 हेतू असणार आहेत, सम्यक चारित्र सुद्धा हे 5 हेतू असणार आहेत आणि सम्यक तपाचे सुद्धा हे 5 हेतू असणार आहेत असं सांगितलेलं आहे. आता पुढच्या गाथेमधून 3 श्लोकांच्या माध्यमातून 5 हेतूंचं लक्षण सांगत आहेत की 5 हेतूंचं लक्षण काय आहे हे आचार्य भगवान सांगणार आहेत. धोतनम दर्शनादीनामलम मल विस्सारणम आत्मनो मिश्रणम सार्धम तैरेकीकरणम मतम संपूर्णीकरणम सिद्धिर वीडिर्वामतिरिष्यते लाभ पूजायतोर्तित्व व्यतिरेकेन योगिन परिशहोपसर्गादि विनिपाते निराकुलम पर्यन्ते प्रापनं तेषां निर्वीडिर्महता सताम. तर या 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून 5 हेतूंचं लक्षण सांगायला जे धोतन, मिश्रण, सिद्धी, विडी, निर्विडी हे 5 लक्षण सांगितलेले. या 5 लक्षणांचं या 5 हेतूंचं लक्षण काय आहे हे आचार्य भगवान सांगल्यात. तर इथे सांगतात सम्यक दर्शन आदि के मल अर्थात अतिचारों का निराकरण करना धोतन है. म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र आणि सम्यक तप याचा मल म्हणजे याला लागणारे जे अतिचार आहेत त्या अतिचारांना दूर करणे याला धोतन म्हणलेलं आहे. तथा आत्मा के साथ उन सम्यक दर्शन आदि का एकीकरण करना मिश्रण है. आणि मिश्रण याचा अर्थ काय आहे, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र आणि सम्यक तप यांना आत्म्याबरोबर एकीकरण करणे याला मिश्रण म्हणलेलं आहे.
सम्यक दर्शन आदि को पूर्ण करना सिद्धी है. म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र आणि सम्यक तप याला पूर्ण करणे याला सिद्धि म्हणलेलं आहे. तथा योगियों की लाभ पूजा एवं यश की वांछा के बिना उन्हें वहन करने को जो बुद्धि है वह वेडी है. म्हणजे जे साधू आहेत त्या साधूंनी लाभ, पूजा, ख्याती, यश, वांछा याची कुठलीही अपेक्षा न करता आयुष्यभर या चारही आराधनांना म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र आणि सम्यक तप यांना वहन करणे जी बुद्धी आहे त्याला आचार्य भगवंतांनी वेडी म्हटलेले आहे. परिचय या उपसर्ग आदि आ जाने पर भी आयु के अवसान पर्यंत उन्हें निराकलता पूर्वक ले जाना सज्जनों को मान्य ऐसे निर्विडे है. म्हणजे परिचय आले, उपसर्ग आले, व्याधी आले, दुःख आलं, संकट आलं, हे आल्यानंतर सुद्धा आयुच्या शेवटपर्यंत या चारही आराधनांना घेऊन जाणे याला निर्वेडे असं म्हणलेलं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये याचं चिंतन करणं आवश्यक आहे की आयुष्यभर याचं निर्वहन करणे याला घेऊन जाणे याला निर्वेडे म्हणलेलं आहे. पुढं प्रश्न करतात, दर्शनादि नाम पद से क्या क्या ग्रहण किया है और उनके लक्षण क्या है. दर्शनादि नाम हे पद जे दिलेलं आहे गाथेमध्ये त्या पदापासून काय काय ग्रहण करायचं, काय काय ग्रहण करायचं आणि त्याचं लक्षण काय आहे हे आचार्य भगवान सांगत आहेत. इस पद से सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र और सम्यक तप ग्रहण किए गए. इनके संक्षिप्त लक्षण इस प्रकार है. म्हणजे जे दर्शन दिनाम हे जे पद घातलेले आहे या पदाच्या माध्यमातून सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र आणि सम्यक तप याला ग्रहण केलेलं आहे आणि त्याचं संक्षिप्तपणाने लक्षण सांगतात. तत्वार्थ श्रद्धान को सम्यक दर्शन कहते हैं. म्हणजे तत्वार्थ श्रद्धानम इति सम्यक दर्शनम असं म्हटलेलं आहे. म्हणजे तत्व आणि अर्थ म्हणजे तत्वाचा 7 तत्वांचा जीव, अजीव, आश्रव, बंध, संवन, निर्जरा आणि मोक्ष ही 7 तत्व आहेत आणि याचा ज्या अर्थ असेल याच्यावर समीचीन श्रद्धान करणे आणि त्याचा अर्थ असेल त्या अर्थावर समीचीन श्रद्धान करणे याला सम्यक दर्शन म्हणलेलं आहे. सो एवर पर के निर्णयात्मक ज्ञान को सम्यक ज्ञान कहा है. सो आणि पर काय आहे याचा निर्णय करण्याचं जे ज्ञान आहे त्याला आचार्य भगवंतांनी सम्यक ज्ञान म्हटलेलं आहे. पाप बंद कराने वाली क्रियाओं का त्याग सम्यक चारित्र है. पाप बंद करणारे जे क्रिया आहेत त्याचा त्याग करणे याला आचार्य भगवंतांनी सम्यक चारित्र म्हटलेलं आहे. आणि इंद्रिय और मन के नियमन को सम्यक तप केलं आहे. इंद्रिय आणि मनाला का नाही एका ठिकाणी रोधणे याला आचार्य भगवंतांनी सम्यक तप म्हटलेलं आहे. सम्यक तप म्हटलेलं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे की या 4 आराधना जर आमच्या जीवनाच्या शेवटपर्यंत आम्ही घेऊन घेतलो तर आम्हाला सिद्धी होणार आहे मोक्षाची. म्हणून या गोष्टींचं जेवढं काही करता येईल तेवढ्या प्रमाणात आम्ही करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. मी एवढीच भावना करतो की तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींना प्राप्त करावं आणि आपल्या जीवनात करून घ्यावं एवढी भावना करतो. आणि वाणीला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की